जे अहिल्यादेवी कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये दुसरा टप्पा जो आहे तो झालेला आहे, किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढचा टप्पा कधीपर्यंत केला जाणार आहे? निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्ज योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ही राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलेली होती आणि आपल्या सर्वांना माहिती की पहिल्यांदा 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीची यादी आपण दिली होती. त्यामध्ये साधारणतः 14 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी KYCचं काम झालेलं आहे. अजूनही काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे आणि ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ही योजना शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची देतो आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 6,22,000 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयाची आपण त्यांना त्यांची बँके खात्यामध्ये त्यांना आपण वितरित केलेलं आहे आणि कालच दुसऱ्या टप्पा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच त्याला ही दिलेलं आहे. साधारणतः 6,36,000 असे एकूण शेतकरी आणि एकूण 5,086 कोटी रुपयाची कर्जमाफी ह्याचा आपण त्यांना हे वितरित कालच केलेलं आहे आणि राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो की टप्प्याटप्प्याने आता ही आपल्याला कर्जमाफी ही सुरू झालेली आहे. साधारणतः आज ही जवळजवळ 10,11,000 कोटी आणि उर्वरित आपल्याला माहिती आहे की जे राज्य सरकारने जाहीर केलं होतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. साधारणतः 40,885 कोटी रुपये, जवळजवळ 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी शेतकऱ्यांना लागणार आहे. ही 2 लाखाच्या आतली असतील, 2 लाखाच्या वरच्या असतील किंवा 2019 साली महात्मा फुले कर्ज मुक्ती ज्या योजनेमध्ये महात्मा फुलेंच्या नावाने त्यामध्ये जे काही शेतकरी यामधनं राहिले होते आपण त्यांना पूर्वी 50,000 दिले होते, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेचे नेते त्यांनाही 2 लाख रुपयाने आपण निर्णय देतो आहे आणि लवकरात लवकर ही रक्कम आपण सर्वांना देतो आहे आणि ज्याप्रमाणे रेग्युलर भरणारे शेतकरी त्यांनाही रक्कम लवकर देतो आहे. मी आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे रक्कम आमचे शेतकरी ज्याची वाट पाहत होते ते निश्चित प्रकारे आम्ही करतो आहे आणि साधारणतः 31/3 आपल्याला माहिती 31/3 नंतरचं जे व्याज आहे की आता 2000 जे शेतकरी आमचे 25 नंतर आता जे व्याजरावरचं व्याज आहे ते व्याजही हे राज्य सरकारनं सर्व बँकाला आदेश दिले. ते व्याज निश्चित प्रकारे त्या बँकाने त्या शेतकऱ्यांचं माफ करावं, त्यांना ती सवलत द्यावी अशा बँकेने आम्ही सूचना दिलेल्या आहेत. काय अडचणी येतात त्या शेतकऱ्यांना? कारण पहिल्या टप्प्याच्या वेळेस अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्याचं बघायला मिळतो. ते विरोधी पक्षच नाही तर शेतकऱ्यांकडनं की समस्या सांगितल्या जातात. आता त्या समस्या कुठले अडचण राहिलेली नाही. आम्ही एकदा पोर्टलला आपण त्याप्रमाणे एकदा यादी कळवल्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्यालाच कर्ज 1 लाख रुपये आहे व्याजासकट आणि आम्ही समजा बँकेला 70,000 रुपये कळवले तर शेवटी तुम्हाला माहिती आहे हेअरकट त्यांचा आणि बँकेचा आमचा एक करार झालेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी बँकेने ती वरची रक्कम ही त्यांनी त्या माझ्या शेतकऱ्यांना सवलत द्यायची आहे. त्यामुळं जरी आम्ही 1 लाखाची 70,000 कळवली 30,000 रुपये ती बँकेने, त्यामुळे 1 लाख रुपये त्यांचं हे माफ होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कुठेही ती गल्लत शेतकऱ्याची बहुतेक आता दिसत नाही आहे. पूर्वी ह्या गोष्टी झाल्या होत्या परंतु टप्प्याटप्प्याने त्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे. म्हणजे 2019ला जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते महात्मा फुले कृषी योजनेतून त्यांचं व्याज अपसुकच आहे की ती वाढलं नाही. ते महात्मा फुलेची वेगळी गोष्ट. त्यांना त्यावेळेस आपण त्या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना आपण 50,000 रुपये देणार होतो, परंतु 50,000 न देता त्यांना पण आपण सरसकट 2 लाख रुपये देतोय. त्यावेळेस जे राहिलं ते सरकारमुळेच राहिलं आणि आता त्यांचं जे व्याज समजा त्यावेळेस 1,90,000 असेल आणि आता 2026ला ते व्याज 2.5-3 लाख रुपये झालं असेल तर ती जबाबदारी कोण? ते 2 लाख रुपये आम्ही सरसकट त्यांना सगळ्या चूक तुमची नाही सरकारची म्हणून नाही. सरकारची चूक म्हणता येत नाही त्याला. आपण त्यांना उलट पूर्वी 50,000 देणार होतो पण शेवटी आपल्याला माहिती आहे की शेवटी शेतकऱ्यांची मागणी त्यांचं व्याज नाही माफ होणार. 2 लाख रुपयापर्यंत आम्ही सगळे देणार. वरचं त्यांनी भरायचं. 2 लाखापर्यंत आम्ही सगळे शासन आम्ही देणार आहे त्यांना. सहकारमध्ये असाही कायदा असतो की जी मूळ रक्कम आहे त्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही. 100% आहेच ना कायदा तो. दामदुपटीपेक्षा जास्त घेता येत नाही. समजा त्याने समजा विकास सोसायटी असेल किंवा बँक, आता तर आपण काय करतोय साधारणतः राष्ट्रीयकृत बँकांना आपण फार 35% आणलेले. इतक्यापर्यंत आपण सवलत म्हणजे 35% जास्त घेणार नाही इतक्यापर्यंत आपण सवलत राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेली. त्यातनं खूप मोठा फायदा शेतकऱ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून केलेला आहे आणि शेवटी सहकारामध्ये तुम्हाला ती विकास सोसायटीच्या बाबतीमध्ये विकास सोसायटीची भूमिका महत्त्वाची असते. तर विकास सोसायटी घेतलेला आपण ते पण करतोय आपण. राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे शेतकऱ्यांच्या मेळाव्यावर त्यानंतर साखरेच्या व्यवहारात 22 ते 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. कारखानदारांना, नातेवाईकांना, संबंधित लोकांना, साखरेच्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून साखरेचे दर वाढवले गेले.
नाही, असं आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे की असं म्हणता येणार नाही. शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती ती काय मला माहीत नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे. 45-48 लाख टन साखर गायब आहे असे त्यांचा आरोप आहे. असं गायब वगैरे साखर कुठं असं नसतं. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी साखरेचा स्टॉक तपासला जातो, प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे हे केलं जातं. असं गायब वगैरे म्हणजे मला तर माहीत नाही. आता शेट्टी साहेबांना काय माहिती आहे ती त्यांनाच आपल्याला विचारलेलं बरं होईल. त्यांनी अजून एक मागणी केली की 500 रुपया शेतकऱ्याला 500 रुपये प्रति टन जास्तीचा बाजारभाव देण्याची गरज आहे, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. 100% आज अडचणीत शेतकरी आहे. शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा बाजारभाव मिळाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की खर्च तर वाढलेला आहे. खताच्या किमती असतील, लेबरच्या किमती असतील, तुमच्या सगळ्याच किमतीत वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि भावना पण तीच आहे. सर, एका बाजूला शेतकऱ्यांना बाजारभाव व्यवस्थित चांगला मिळत नाही, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य ग्राहकाला साखर 80 रुपयापर्यंत विकत घ्यावी लागते. मग इथे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा सध्या सरकारकडून चालतं? शेवटी केंद्र सरकार राज्य सरकार शेवटी त्यांना सगळ्या दोघांचं पण हित जपलं पाहिजे. शेवटी ग्राहक पण महत्त्वाचा आहे, शेतकरी पण महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याला पण चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांच्या आम्ही केंद्रीय आपले मंत्री अमित शहा साहेबांना पण आम्ही त्यांना विनंती केलेली की जी साखरेचा जी किंमत आहे ती आपण त्या आधारभूत किंमतच त्याचं खरं तर MSP आपण म्हणतो त्याला, ती किंमत जर थोडी वाढवली तर निश्चित त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे. दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. 17 जिल्ह्यामध्ये आसपास पाऊस जो आहे त्याचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतं. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या संकटामुळं पाऊस काही ठिकाणी जादा पडतो आहे, काही ठिकाणी कमी पडतो आहे. मुंबई, कोकण, ठाणे किंवा पुण्याच्या अलीकडे घातमातेवरती पाऊस जादा आहे. पण आता पुण्याच्या खाली जर आपण पूर्वेला गेला, इंदापूरच्या साईडला, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी किंवा सांगलीच्या पूर्व भागाला म्हणजे सगळीकडे पाऊस काही ठिकाणी झाला आहे, काही ठिकाणी पाऊस हा कमी पडलेला आहे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आज हवालदिल आहेत. आणि खरं तर आता एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये आपण आता पेरणी झालेली आहे, पेरणी चांगली उगवलेली आहे, पण आता पाण्याची गरज आहे. आता पाऊस येणं खूप आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि आपण निश्चित प्रकारे पाऊस यावा असं परमेश्वराला निश्चित प्रकारे विठ्ठलाला साकडं घालूया. आणि ही गोष्ट खरी मराठवाड्यामध्ये निश्चित प्रकारे पावसाचं प्रमाण हे कमी आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे की कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 6,02,000 शेतकऱ्यांना तब्बल 529 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे. यानंतर आता कर्जमाफीचा दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात आला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 5,36,000 शेतकऱ्यांना तब्बल 5,086 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ देण्याचे जाहीर केले आहे. एकूण सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून त्यासाठी जवळपास 40,885 कोटी रुपयांची तरतूद लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा समावेश आहे. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेमध्ये काही शेतकरी वंचित राहिले होते. त्यांना देखील आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाच्या रकमेवर वाढलेले व्याज आणि व्याजावरचे व्याज याबाबत सरकारने बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील पुढील टप्प्यांमध्ये लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे का, तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का याची माहिती वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ही माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे. त्यामुळे अधिकृत यादी किंवा तुमच्या बँक खात्यातील व्यवहार तपासून अंतिम खात्री करा. अशा शेतकरी आणि कर्जमाफीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.